भारतातील विविध राज्यातून दरवर्षी लाखो पर्यटक गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी येतात। महाराष्ट्रातून गणपतीपुळे येथे येणारे लाखो पर्यटक दरवर्षी गणपतीपुळेसह परिसराला भेट देत असतात। कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ठिकाणी दर्शन घेऊन पर्यटक पर्यटनाचा आनंदही लुटतात। प्रथम रत्नागिरीत आल्यानंतर पर्यटनासाठी येथेच मुक्काम करणे अधिक सोयीचे ठरते। सर्व सोयी सुविधा, आरोग्य उपचारसह येथे पर्यटनविषयी अनेक ठिकाणे आहेत। रत्नागिरीतच थांबून गणपतीपुळे येथे जाता येते। साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर अनेक पर्यटन केंद्रे आहेत। शनिवार व रविवार असे 2 दिवस छानपैकी पर्यटन करता येते। प्रथम सकाळच गणपतीपुळे येथे जाऊन श्री दर्शनाने पर्यटनाची सुरुवात करावी। त्यानंतर मालगुण येथील कवी केशवसूत स्मारकाला भेट द्यावी। पुढे वरवडे गावाचे नयनरम्य दर्शन गाडीतूनच घेऊन जयगड बंदर येथे जावे। तेथील परिसरही नयनरम्य आहे। तेथून माघारी फिरून पुन्हा गणपतीपुळे येथे दुपारचे जेवण करणे। त्यानंतर रत्नागिरीकडे माघारी येताना नेवरे आणि आरेवारी बीच येथे समुद्राच्या पाण्यात तासभर मनोरंजन करून पुन्हा रत्नागिरीत येणे सोयीचे ठरते। रत्नागिरीत आल्यानंतर रत्नदुर्ग शिवसृष्टी येथे भेट देऊन रत्नदुर्ग किल्ला पाहणे आवश्यक असते। त्यानंतर जवळच असणाऱ्या मांडवी किनाऱ्यावर येऊन तेथील नयनरम्य वातावरणात सायंकाळ मन प्रसन्न करणारी असते। जवळच मिरकरवाडा बंदर आहे, ते पाहता येईल। त्यानंतर थिबा पॅलेस येथील थिबा राजवाडा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे भेट देणे आणि रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणे। दुसऱ्या दिवशी सकाळी भाट्टे बीच येथे काही काळ थांबून झरीविनायक मंदिराचे दर्शन घेऊन कशेळी येथे निसर्गाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करणे मनाला प्रसन्नता देणारे ठरते। तेथून जवळच आडिवरे येथे श्री महाकालीचे दर्शन घेऊनच पुन्हा रत्नागिरीकडे वळून शक्य झाल्यास गणेशगुळे येथे गणपती मंदिराला भेट देणे। त्यानंतर स्वामी स्वरूपानंद पावस येथे दर्शन। असा प्रवास सुखकर आणि मनाला आनंद देणारा ठरेल। कोकणात गणपतीपुळे येथे श्री विनायकाच्या दर्शनासाठी येताना 2 दिवसांच्या मुक्कामात पर्यटनासोबतच देवदर्शनही घडते। समुद्राच्या खोल पाण्यात जाणे धोक्याचे असते। पट्टीचे पोहणारे देखील एका लाटेत बुडू शकतात। असो, रत्नागिरीत थांबायचे नसेल तर गणपतीपुळे देवस्थानतर्फे निवास व्यवस्था आहे आणि जवळच्या पर्यटनासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्थाही उपलब्ध आहे। तर असा हा गणपतीपुळे पर्यटनाचा प्रवास तुम्हाला सुखकर ठरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।